की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जना वल्लभ, जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदना, जय ब्रज जनरंजना। जय यशोदा नंदना, जय ब्रज जनरंजना। जय जमुना तीरावन चारी। जय कुंज बिहारी। जय जमुना तीरावन चारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव, कुंज बिहारी। जय राधा माधव, कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा, श्री अद्वैता गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद
प्रभुपाद प्रभुपाद जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। हरे कृष्णा। प्रभुजीज माताजीज सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आणि आपल्या सर्वांना आजच्या विशेष दिनाच्या पांडव निर्जल एकादशीच्या शुभेच्छा। आजची एकादशी विशेष याच्यासाठी आहे की भीमसेन पांडवांच्या 5 भावांपैकी एक, त्यांची तब्येत प्रकृती शरीर असं होतं की त्यांना खूप सारा प्रसाद हा आवडायचा ग्रहण करण्यासाठी, आणि त्यांच्यासाठी उपवास करणे हे खूप अवघड असायचं। तर भगवंतांनी त्यांना विशेष सवलत दिली की तुम्हाला वर्षातल्या बाकीच्या एकादशी करणं शक्य नसेल तर हरकत नाही, परंतु भीमसेन तू ही एकादशी जर केलीस तर तुला वर्षातल्या बाकी सर्व एकादशींचं पुण्य प्राप्त होईल। आणि अशा प्रकारे भीमसेन तयार झाला की ही एक एकादशी करण्यासाठी। तर ऑफकोर्स आपल्यासाठी जर शरीर साथ देत असेल तर एकादशीचा उपवास करणं कधीही चांगलं। आणि त्या उपवासाचे पण वेगवेगळे स्तर सांगितले की जर शक्य असेल, प्रकृती जर व्यवस्थित असेल तर आपण निर्जल एकादशी करू शकतो। जर ते शक्य नसेल तर पाणी पिऊन एकादशी करू शकतो। जर ते शक्य नसेल तर द्रव रूपामध्ये वेगवेगळ्या फळांचा रस वगैरे घेऊन आपण एकादशी करू शकतो। ते जर शक्य नसेल तर वेगवेगळे फळं वगैरे, कंदमुळं, रताळे, बटाटे इत्यादी उपवासाला चालणारे गोष्टी फळांच्या रूपामध्ये स्वीकारून आपण एकादशी करू शकतो। ते पण शक्य नसेल तर आपण एकादशीचा जो प्रसाद आहे, वरई असो किंवा बाकीचा जे काही प्रसाद वेगवेगळा बनवतो आपण, तो ग्रहण करून एकादशी करू शकतो। परंतु या सर्व प्रकारच्या स्तरांमध्ये आपल्याला शरीरासाठी जो योग्य ठरेल तो स्तर आपण निवडायला पाहिजे। आणि एकादशी व्रताचं पालन केलं तर भक्ती मार्गासाठी खूप खूप पोषक आहे। आणि जसं की आपण काही दिवसांपूर्वी चर्चा केलेली की भौतिक शास्त्रज्ञांनी पण ही गोष्ट मान्य केली आहे की पिरियोडिक फास्टिंग म्हणजे काही काळानंतर, विशेषतः त्यांनी 15-15 दिवसांनंतर जो उपवास केला जातो त्यांनी शरीराच्या पचन संस्थेला आराम मिळतो आणि शरीरातल्या ज्या नको असणाऱ्या ज्या पेशी आहेत, जसं की वेगवेगळ्या रोगांचे वगैरे किंवा वेगवेगळे विषाणू वगैरे, तर त्या पेशी, ते विषाणू नष्ट होतात जर आपण उपवास केला तर। आणि शास्त्रज्ञांनी पण सांगितलंय की कॅन्सर सारखा महारोग पण होण्याची शक्यता 85% पर्यंत कमी होते जर आपण 15 दिवसातून 1 दिवस उपवास केला तर। तर भौतिक फायदे आहेत, परंतु भौतिक फायद्यांपेक्षा आध्यात्मिक फायद्यांसाठी आपण एकादशीचा उपवास करण्याचा प्रयत्न करतो। तर यासोबतच आपण आजची चर्चा सुरू करूया। हरे कृष्ण। तर आपण गेल्या वेळेस पाहत होतो की कशा प्रकारे परीक्षित महाराज हे बैलाच्या रूपामध्ये धर्म आणि गायीच्या रूपामध्ये पृथ्वी यांचं वेगवेगळ्या प्रकारे सांत्वन करत आहेत, की कशा प्रकारे त्या धर्मरूपी बैलाला ते सांगत आहेत की आधी आप आपले 4 पाय, धर्माचे 4 स्तंभ स्थापित होते, परंतु त्यानंतर वेगवेगळ्या युगांच्या डिग्रेडेशन, अधःपतनामध्ये आपले पण 3 स्तंभ हे भग्न पावले आहेत। आणि 4था स्तंभ आहे तो पण त्याच्यावर लडखळत कसे तरी आपण उभे आहात। आणि कशा प्रकारे त्याच्या अगोदर त्यांना त्यांचं गुणगान करतात की हे व्यक्ती, आपण जरी एका बैलाच्या शरीरामध्ये दिसत असलात तरी आपण आध्यात्मिक दृष्ट्या खूप प्रगत आहात, खूप श्रेष्ठ स्तरावर आहात। कारण आपल्याला
पूर्ण ज्ञान माहिती आहे कशा प्रकारे ही भौतिक सृष्टी बनवलेली आहे. कारण त्या धर्मांनी बैलाच्या रूपामध्ये असणाऱ्या हे मानण्यासाठी नकार दिला, की तो कलिपुरुष त्यांच्या दुःखाचं कारण होता. त्याच प्रकारे नंतरच्या श्लोकांमध्ये परीक्षित महाराज पृथ्वीला पृथ्वी देवीचं सांत्वन करत आहेत, की पृथ्वीचे ओझे स्वतः भगवंतांनी आणि इतरांनीही पुष्कळच घटविले. कशाप्रकारे घटविले? पापी पुरुषांचा आणि मदमत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करून. जेव्हा अवतार रूपाने ते भगवंत येथे विद्यमान होते, तेव्हा त्यांच्या मंगलमय चरण चिन्हांनी सर्व कल्याणाची निर्मिती होत होती. आणि याच्यावर आपण पाहिलेलं की कशा प्रकारे कुंती महाराणींच्या प्रार्थनेमध्ये पण असा श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. आणि पृथ्वी देवी जी भगवंतांना प्रार्थना म्हणत आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला हा श्लोक पाहायला मिळतो, की आणि भगवद्गीतेमध्ये पण अशा प्रकारचा श्लोक पाहायला मिळतो, की ज्यावेळेस भगवंत प्रत्यक्ष रूपाने या पृथ्वी तलावर अवतरित असतात आणि ज्या वेळेस भगवंतांसोबत त्यांचे भक्त पण असतात, त्यावेळेस ऐश्वर्य, विजय, नीतिमत्ता इत्यादी आणि अजून एक भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक. या 4 गोष्टी त्या ठिकाणी कधीही कमी पडणार नाहीत. तर त्यानंतर आपण आजच्या श्लोकाला सुरुवात करूया. आणि पुढे परीक्षित महाराज सांत्वनामध्ये पृथ्वी देवींना सांगतात, की अवतार समाप्तीमुळे म्हणजे भगवंतांनी या पृथ्वी लोकावरील आपल्या लीला संपुष्टात आणल्यामुळे भगवंतांकडून परित्यक्त झालेली ही अभागिनी साध्वी पृथ्वी डोळ्यात पाणी आणून आपल्या भविष्याविषयी शोक करीत आहे. कारण आता हीन कुळातील असंस्कृत लोक राजे होऊन तिच्यावर राज्य करतील आणि तिचा उपभोग घेतील. तर आजच्या आपण आधुनिक काळामध्ये पाहत आहोत, की काळ तर सांगायला आधुनिक आहे, पण कशा प्रकारे पृथ्वीचं अनेक प्रकारे शोषण सुरू आहे. खूप साधं आहे. आपण जर पाहायला गेलं तर आपण पाहतो, की मनुष्य पृथ्वीमधून खनिजे वगैरे प्राप्त करण्यासाठी किंवा क्रूड ऑइलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? खनिज तेल प्राप्त करण्यासाठी खूप खोलवरपर्यंत पृथ्वीमध्ये बोर म्हणजे छिद्र पाडले जातात आणि तिचं शोषण केलं जातं. त्याच प्रकारे पृथ्वीवरील पाण्याची पातळी कमी-कमी होत आहे. पण लोकं अधिकाधिक खालच्या खोलीमध्ये जाऊन बोर घेण्याचा प्रयत्न करतात ते पाणी प्राप्त करण्यासाठी. म्हणजे शास्त्रामध्ये आपण पाहतो, की जर आध्यात्मिक जीवनाचं व्यवस्थित पालन केलं, आध्यात्मिक तत्वांचं व्यवस्थित पालन झालं, तर पृथ्वी प्रसन्न होऊन आनंदाने एवढं सगळी भरभराट देऊ शकते, की आजच्या लोकसंख्येपेक्षा 10 पटीने लोकसंख्या पण आनंदाने राहू शकेल. परंतु लोकं ज्यावेळेस धर्माचं पालन करत नाहीत, त्यावेळेस पृथ्वी तिच्याजवळ असणारे जे संसाधनं आहेत, तिच्याजवळ असणारे जे धनधान्य देण्याची क्षमता आहे, ती आटवून ठेवते. होल्ड ऑफ म्हणजे स्वतःकडे राखून ठेवते. तर हे आपण पृथू महाराजांच्या जीवनामध्ये पण आपण पाहिलं, की कशाप्रकारे पृथू महाराजांनी धर्माचं पालन करणारं राज्य स्थापित केल्यानंतर आणि वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केल्यानंतर आपल्या प्रजेच्या भरभराटीसाठी पृथ्वीनी दोन्ही हातांनी भरभरून असं त्या राज्याला देण्यासाठी सुरुवात केली. आणि सगळीकडे लोकांना प्रत्येक आवश्यक गोष्टी ह्या मुबलक प्रमाणामध्ये प्राप्त होऊ लागल्या. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? आपण नाहीतर श्लोक क्रमांक 28 पासून सुरुवात करूया. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. इति धर्मं महिं चैव इति धर्मं चैव सान्त्वयित्वा महारथः तान्त्वयित्वा महारथः निशातमाददे खड्गम् निशातमाददे खड्गम् कल अधर्म हेतवे. हेतवे. कुणाला वाचायचंय का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हो प्रभूजी वाचू का? हा,
प्राजक्ता माताजी तुम्ही हा वाचा, कविता माताजी तुम्ही पुढच्या श्लोकाचा वाच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, वाचायला चालू करू का? हा माताजी. त्या प्रकारे सहस्रोश ऋषी एकट्यानेच लढू शकणाऱ्या महाराज परीक्षितांनी मूर्तिमान धर्म आणि पृथ्वी या दोघांचे सांत्वन केले. त्यानंतर समस्त धर्माचे कारण असणाऱ्या मूर्तिमान कलीचा वध करण्यासाठी त्यांनी आपली धारधार तलवार वापरली. तात्पर्य उपसली. प्रमाणे शास्त्राने निषेधलेली सर्व पापक्रमे जो हेतू परस्पर करतो तो कली स्वरूपच आहे. कलियुग अशा दुष्कृत्याने पूर्णपणे भरलेले असणार, परंतु याचा अर्थ असा नव्हे की समाजातील नेत्यांनी, शासनाचे प्रमुख, विद्वान आणि बुद्धिमान व्यक्तींनी किंवा भगवत भक्तांनी अगदी हात जोडून स्वस्थ बसावे आणि कलियुगाच्या लीला निष्ठुरपणे पाहाव्या. पावसाळा असता म्हणजे मुसळधार पाऊस पडणार हे निश्चितच, परंतु त्याचा अर्थ माणसाने पावसापासून आपले संरक्षण करू नये असा होत नाही. कली आणि कलीच्या प्रभावातील लोकांच्या दुष्कृत्यांना पायबंद घालण्यासाठी योग्य हे उपाय योजने हे शासकांचे आणि नागरिकांचे कर्तव्य आहे. परीक्षित महाराज एक आदर्श राजा होते. त्यांनी कलीला मृत्यूदंड देण्याकरता आपले तीक्ष्ण खडग उचलले. राजकर्त्यांनी भ्रष्टाचार विरोधी योजनांचे केवळ ठराव संमत करू नयेत, तर शास्त्र मर्यादेला मान देण्याच्या दृष्टिकोनातून भ्रष्टाचार्यांना शिक्षा करण्यासाठी खडगही उचलले पाहिजे. मद्यालयांना अनुमती देऊन राज्यकर्ते भ्रष्टाचार रोखू शकणार नाही. मादक द्रव्य आणि मद्य यांची सर्व दुकाने त्यांनी त्वरित बंद केली पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या नशाबाजांना शिक्षा प्रसंगी फाशीची सुद्धा दिली पाहिजे. कलियुगाच्या हालचाली रोखण्याचा हा मार्ग आहे आणि परीक्षित महाराजांनी तो इथे दाखवलेला आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद माताजी. हरे तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे अशा प्रकारे धर्म आणि पृथ्वी यांचं सांत्वन केल्यानंतर परीक्षित महाराजांनी त्या कलिपुरुषाला, ज्याने की वेगवेगळे आघात प्रहार केले होते या गायीवर आणि बैलावर आणि त्यांना असंख्य अनंत अशा यातना दिल्या होत्या, त्या कलिपुरुषाला दंड देण्यासाठी, मृत्यूदंड देण्यासाठी परीक्षित महाराजांनी त्यांची धारदार तलवार उपसली. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे इथे सांगितलेल्या वैदिक शास्त्रांमधली जी तत्व आहेत त्या तत्वांचं पालन न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जो व्यक्ती सर्व पापकर्मे पुरस्पर म्हणजे जाणून बुजून जो व्यक्ती शास्त्रांच्या दिलेल्या तत्वांचा अनादर करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जो पापकर्म करतो, जाणून बुजून शास्त्रांच्या तत्वांचं पालन करत नाही, तो व्यक्ती कली स्वरूपच आहे. आणि त्याला ज्या प्रकारे परीक्षित महाराजांनी कलिपुरुषाला दंड देण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत, त्याच प्रकारे राज्यकर्त्यांनी, एका आदर्श राज्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या कलीचे जे प्रतिनिधी आहेत, जे की जाणून बुजून शास्त्रात दिलेल्या नियमांचं पालन करत नाही, दुर्लक्ष करतात, त्यांना दंड द्यायला हवा. तर 16वा अध्याय भगवद्गीतेचा, ज्याचं शीर्षक आहे डिवाइन अँड डिमोनियक नेचर्स, त्याच्यामध्ये खूप महत्वाचा श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. हा 16वा अध्याय. हा खूप महत्वाचा श्लोक आहे, आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 23, अध्याय क्रमांक 16, भगवद्गीता. यः शास्त्र विधिम उत्सृज्य शास्त्रविधिमुच्यस्य
वर्तते कामकारतः वर्तते कामकारता न स सिद्धिम् अवाप्नोति न सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्. न सुखं न परागती. तर या ठिकाणी भगवंत सांगतात, ह्या अध्यायाचं शीर्षक आहे दैवी आणि आसुरिक संपदा, डिवाइन अँड डिमोनियक नेचर्स. तर याच्यामध्ये भगवंत सांगतात की जे लोक हे शास्त्रात दिलेले जे तत्व आहेत, शास्त्रात दिलेले जे नियम आहेत, त्यांचं जाणून बुजून दुर्लक्ष करतात आणि जे त्यांच्या मनाला येईल त्याप्रमाणे, मनाच्या लहरीप्रमाणे जे वागतात, शास्त्रांच्या नियमांचं पालन न करता, त्या लोकांना ह्या जन्मामध्ये पण आनंद प्राप्त होऊ शकत नाही आणि पुढच्या जन्मामध्ये पण त्यांना जे उत्तम गती आहे, भगवत धाम आहे, ते प्राप्त होऊ शकत नाही. तर अशा प्रकारच्या लोकांना आसुरिक प्रवृत्तीचे लोक हे भगवंत 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या सांगतात, की दैवी प्रकृतीच्या लोकांमध्ये आणि आसुरिक प्रकृतीच्या लोकांमध्ये फरक काय आहे? की दैवी प्रकृतीचे लोक शास्त्राला मानतात, शास्त्रात दिलेल्या उपदेशांचं पालन करतात आणि आसुरिक प्रवृत्तीचे लोक हे शास्त्रात दिलेल्या नियमांचं जाणून बुजून दुर्लक्ष करतात, त्यांना पालन करत नाहीत आणि अशा आसुरिक प्रवृत्तीच्या लोकांना ह्या जन्मात पण आनंद प्राप्त होणे शक्य नाही आणि पुढच्या जन्मात पण उत्तम गती प्राप्त होणे शक्य नाहीत, हे भगवंत भगवद्गीतेमध्ये इथे सांगत आहेत. त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात, की अशा प्रकारचे कली पुरुषाचे जे प्रतिनिधी आहेत, ते जाणून बुजून शास्त्रात सांगितलेली विधाने दुर्लक्ष करून त्याच्या विपरीत असे पापकर्म करत राहतात. परंतु याचा अर्थ असा नाही, की कलियुग कधी-कधी लोकं कलियुगाच्या नावाखाली स्वतःला पाहिजे ते वागण्यामध्ये आनंद घेतात. ते म्हणतात काय करणार, की कलीचंच अधःपतन असं झालेलं आहे, की ह्या गोष्टी चालतात, कराव्याच लागतात. परंतु भागवत हे मान्य करत नाही. श्रील प्रभुपादजी इथे उदाहरण देतात, ज्याप्रमाणे सध्या पावसाचं वातावरण आहे, परंतु पावसाळ्यामध्ये पाऊस पडणार याचा अर्थ असा नाही, की आपण असंच निष्काळजीपणे बाहेर पडतो, स्वतःची काळजी घेत नाही. पावसाळ्यामध्ये पाऊस पडणार आहे, आभाळ आलेलं आहे, म्हणून आपण रेनकोट घालून जातो किंवा छत्री बरोबर घेऊन जातो किंवा खूप जास्त पाऊस पडत असेल आणि कोणती गोष्ट सोबत नसेल स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी, तर आपण कोणत्या इमारतीमध्ये वगैरे आश्रय घेतो तो पाऊस कमी होईपर्यंत. त्याचप्रमाणे कलियुगाचा जरी प्रभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये असला आणि त्याच्यामुळे जरी कलियुगामध्ये अधःपतन होत असेल, तरीही त्याच्यासाठी उपाययोजना शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत, भागवतामध्ये दिलेल्या आहेत. आणि ज्या प्रकारे मुसळधार पाऊस पडणार हे माहिती असल्यावर आपण आपल्या संरक्षणासाठी काळजी घेतो, छत्री घेऊन जातो. त्याचप्रमाणे भागवतात तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात, की कलियुगातल्या अधःपतनापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी पण आपण हे उपाय करायला पाहिजे. श्रील प्रभुपादजी इथे लिहितात, की परंतु याचा अर्थ असा नव्हे, की समाजातील नेत्यांनी, शासनाचे प्रमुख, विद्वान किंवा बुद्धिमान व्यक्तींनी किंवा भगवत भक्तांनी अगदी हात जोडून स्वस्थ बसावे, की कलिपुरुषाचं अधःपतन होत आहे आणि आपण काहीच करायचं नाही. असं बरोबर नाहीये. आणि कलियुगाच्या लीला निष्ठुरपणे पाहाव्या. पावसाळा आला म्हणजे मुसळधार पाऊस पडणार हे निश्चित, परंतु त्याचा अर्थ माणसांनी पावसापासून आपले संरक्षण करू नये असा होत नाही. कली आणि कलीच्या प्रभावातील लोकांच्या दुष्कृत्यांना पायबंद घालण्यासाठी योग्य ते उपाययोजना करणे योग्य ते उपाय योजणे हे शासकांचे आणि नागरिकांचे कर्तव्य आहे. तर केवळ राज्यकर्त्यांचंच नाही, तर आम्हा सर्वांचं, जे की आपल्या कुटुंबाचं संरक्षण हे जसं आपलं कर्तव्य आहे, एका पतीच्या रूपामध्ये, एका पत्नीच्या रूपामध्ये, वडिलांच्या रूपामध्ये किंवा आईच्या रूपामध्ये. त्याच प्रकारे आपलं हे पण कर्तव्य आहे, की आपल्या कुटुंबातील सदस्यांची कलीपुरुषाच्या अधःपतनापासून संरक्षण करणे, त्यांना वाचवणे. नाहीतर शास्त्रामध्ये एक खूप कडक शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये सांगितलंय, की ज्या प्रकारे
पुत्र आणि मूत्र, मूत्र म्हणजे आपल्या शरीराचं त्याज्य असे घटक शरीरातून बाहेर पडणे. तर या दोन्हीमध्ये काही फरक नाहीये. जर तो मुलगा आपल्या आई-वडिलांना भगवत भक्तीच्या मार्गावर नेत नसेल. आणि त्याच प्रकारे ऋषभदेव हे पण सांगतात, की एका व्यक्तीने पती होऊ नये, पत्नी होऊ नये, आई होऊ नये, वडील होऊ नये, शिक्षक होऊ नये किंवा राजा होऊ नये. हे सारे पद, हे सारे आपण स्वीकारू नये, जर आपले जे डिपेंडंट्स आपल्यावर जे अवलंबून असणारे आहेत, जसं की मुलांसाठी वृद्ध आई-वडील किंवा आ मुलं लहान असताना आई-वडील ज्यांच्यावर मुलं अवलंबून आहेत किंवा आपल्यावर अवलंबून असणारे आपले पत्नी किंवा पती किंवा मुलं, या सर्वांचं या कलियुगाच्या अधःपतनापासून संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते जर कर्तव्य आपण पार पाडत नसू, तर भागवताच्या अनुसार आपण आपल्या जिम्मेदाऱ्यांमध्ये कुठेतरी कमी पडत आहोत. आपल्यामध्ये आणि तो जो शब्द सुरुवातीला सांगितला, शरीराचा त्याज्य पदार्थ, त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. जर आपण आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचं कलीच्या प्रभावापासूनचं संरक्षण करत नसू तर. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात, की ह्या कलियुगाचा प्रभाव वाढवणारे, पसरवणारे साधनं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मद्यालय, वेगवेगळ्या प्रकारचे जिथं नशापानाचं अ, सा साहित्य विकलं जातं, त्याला प्रोत्साहन दिलं जातं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मादक द्रव्ये ज्याला आपण रेस्ट्रिक्टेड ड्रग्स वगैरे म्हटलं जातं. तर अशा व्यक्तींना सक्तीची आणि तीव्रतेची शिक्षा दिली पाहिजे. जसं आजच्या पण काळामध्ये काही-काही देश आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, की बरेच देश आहेत जसं मध्य-पूर्व भागातील, मिडल ईस्ट भागातील काही देश किंवा आपल्या भारताच्या जवळच्या भागामध्ये पण पाहायला गेलं तर सिंगापूर, त्या ठिकाणी मादक द्रव्यांसाठी, ड्रग्ससाठी इतके कठोर नियम आहेत, की काही प्रमाण ठरलेलं आहे आणि खूप छोट्या प्रमाणात आहे. 15 ग्रॅम म्हणा किंवा 20 ग्रॅम म्हणा, इतक्या थ्रेशोल्डच्या म्हणजे इतक्या नियमाच्या जर जास्त ड्रग्स कुणाकडे सापडले, तर त्याला मृत्यूदंड म्हणजे शासन, प्रेसिडेंट, राष्ट्रपती पण तुम्हाला माफ करणार नाहीत. त्या व्यक्तीला मृत्यूदंडच दिला जाईल किंवा कोणी व्यक्ती जर अशा मादक द्रव्यांच्या विक्रीमध्ये किंवा प्रसारामध्ये जर सापडला, तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि दरवर्षी कित्येक लोकं म्हणजे आम्ही ज्यावेळेस तिथे राहायचो त्यावेळेस जवळपास वर्षाला 20, 25, 30 लोकांना तर फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहायची नाही, की जे कोणी पकडल्या जाईल त्या गोष्टींमध्ये बरोबर त्या व्यक्तीला मृत्यूदंडाशिवाय दुसरं कोणतं शासन मिळणार नाही. तर भागवतामध्ये ते तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी लिहित आहेत, की हे शास्त्राला अनुसरून आहे. का? कारण हे सर्व गोष्टी कलियुगाचा प्रभाव पसरवण्यासाठी खूप जास्त कारणीभूत ठरत आहेत. तर परीक्षित महाराजांनी कशाप्रकारे सर्वात अगोदर या धर्मरूपी बैलाची आणि पृथ्वीरूपी गायीचं संरक्षण केलं आणि जो व्यक्ती कलिपुरुष त्यांच्या दुःखासाठी, यातनांसाठी कारणीभूत होता, त्याला आता शिक्षा देण्यासाठी तयार झाले आहेत परीक्षित महाराज. तर आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. सुषमा माताजी, तुम्ही हात रेज केलेला आहे. काही विचारायचंय तुम्हाला? हरे कृष्ण. प्रभूजी हरे वाच कृष्ण वाचायचं होतं. वाचा. ठीक आहे, मी तुम्हाला याच्या नंतरचा श्लोक सांगतो माताजी. ठीक आहे? हो हरे चालेल. हरे कृष्ण, हरे कृष्ण. तर कृपया श्लोक क्रमांक 29 म्हणण्याचा प्रयत्न करा. तं जिंघां सुमभिप्रेत्य जिंगां सुमभिप्रेत्य विहाय नृपलाञ्छनम् विहाय लाञ्छनं तत्पादमूलं शिरसा पादमूलं शिरसा समगाद्भयविह्वलः समगादभयविह्वलः. हरे कृष्णा. कविता माताजी, तुम्ही हा श्लोक वाचा. सुषमा माताजी, तुम्ही पुढचा वाचा.
हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. राजा आपला वध करू इच्छित आहे हे कलीला कळून चुकले. भयभीत होऊन त्याने आपला राजवेश तत्काळ टाकून दिला आणि मस्तक नमवून त्याने राजाची शरणागती स्वीकारली. तात्पर्य: कलीचा राजवेश कृत्रिमच होता. राजवेश हा एखादा राजासाठी किंवा क्षत्रियांसाठी योग्य असतो, परंतु जेव्हा एखाद्या हीन वर्गाचा मनुष्य कृत्रिमपणे राजाची वस्त्रे घालतो, तेव्हा परीक्षितांसारख्या एखाद्या अधिकृत क्षत्रियांकडून आव्हान मिळताच त्याचे खरे व्यक्तिमत्व उघड होते. खरा क्षत्रिय कधी शरण जात नाही. तो आपल्या प्रतिस्पर्धी क्षत्रियांचे आव्हान स्वीकारतो व विजय किंवा मृत्यू होईपर्यंत लढत राहतो. खऱ्या क्षत्रियाला शरणागती माहीतच नसते. कलियुगात शासनकर्त्याची ऐट मिरविणारे असे कित्येक वेशधारी दांभिक असतात, परंतु खऱ्या क्षत्रियांकडून आव्हान मिळताच त्यांचे सोंग उघडे पडून सत्य बाहेर येते. त्यामुळे कृत्रिम वेश घातलेल्या कलीला जेव्हा दिसले की परीक्षित महाराजांशी लढणे आपल्याला क्षमतेबाहेरच आहे, तेव्हा तो एखाद्या दुय्यम अधिकाऱ्याप्रमाणे मस्तक खाली घालून त्यांना शरण आला आणि आपला राजवेश त्याने सोडून दिला. हरे कृष्ण. धन्यवाद हरे माताजी. कृष्ण प्रभूजी. शील हरे प्रभुपाद कृष्ण की जय. हरे कृष्ण. हरे धन्यवाद. कृष्ण. तर इथे सांगितलंय की कलिपुरुष हा त्या ठिकाणी आला होता एका राजाचा वेश घालून, परंतु राजासारखे कपडे जरी त्यांनी घातलेले असले, त्याचे जे कार्य होते ते हीन म्हणून सांगितले. ते तुच्छ स्तराचे होते. कशा प्रकारे तुच्छ वृत्तीचे होते? कारण की एका सामान्य प्राण्यांना आघात करण्यामध्ये आणि त्यांना वेगवेगळ्या असंख्य यातना देण्यासाठी तो जिम्मेदार होता. त्याच्यामुळे परीक्षित महाराजांनी हे ओळखलं की हा व्यक्ती जरी एका क्षत्रियाच्या वेशात दिसत असला, तरी ह्याचे जे गुण आहेत ते हीन दर्जाचे आहेत. तर त्याला मृत्यूदंड देण्यासाठी परीक्षित महाराज हे लगेच तयार झाले. आणि हा जो कलिपुरुष होता, परीक्षित महाराज यांना अगोदरच्या श्लोकामध्ये सहस्त्र असं सांगितलं, सहस्त्र वीर कोणता? महारथः. महारथः म्हणजे एकाच वेळी सहस्त्र योद्ध्यांशी लढवू शकणारे, असे लढाई करू शकणारे असे महारथी क्षत्रिय होते परीक्षित महाराज. तर त्यांच्या समोर आपला निभाव लागणार नाही म्हणून कलिपुरुषाने त्यांना लगेच शरणागती स्वीकारली त्यांच्या पुढे. आणि त्यानंतर काय होतं आपण हे श्लोक क्रमांक 30 मध्ये पाहू. पतितं पादयो वीरं पतितं पादयो वीरः पतितं पादयोर्वीरः पतितं पादयो पादयो वीरः कृपया दीनवत्सलः कृपया दीनवत्सलः शरण्यो नावधिश्च लोक्य शरणो नावधीश्च लोक्य आह चेदं हसन्निव. हरे कृष्ण. सुषमा माताजी वाचायचं तुम्हाला? हरे कृष्ण. जे शरणागतांचे रक्षक तसेच इतिहासात प्रशंसनीय आहेत अशा परीक्षित महाराजांनी त्या शरण आलेल्या पतीत कलीला ठार मारले नाही. दीनांसाठी दयाळू असलेले ते तेव्हा करुणापूर्वक स्मित करू लागले. तात्पर्य: श्रील प्रभुपाद यांचे द्वारा सामान्य क्षत्रिय देखील शरणागताचा वध करीत नाही. तेथे महाराज परीक्षितांविषयी काय बोलावे ते दीनांप्रती अत्यंत कनवाळू होते. ते कलीकडे पाहून स्मितहास्य करू लागले, कारण खोटा वेश धारण केलेल्या कलीने आपला हीन वर्ग उघड करून दाखविला होता. तसेच त्यांना या अघटिताचे आश्चर्य वाटत होते की त्यांनी मनात आणल्यावर त्यांच्या तीक्ष्ण तलवारीने आजपर्यंत कोणीही वाचलेला नव्हता. परंतु आता मात्र हा दुष्ट कली वेळीच शरण आल्याने मृत्यूपासून वाचला होता. म्हणूनच इतिहासात परीक्षितांच्या दयेचे आणि कीर्तीचे गान केले गेले आहे. ते दयाळू आणि सहानुभूती असलेले सम्राट होते. ते आपल्या शत्रूलाही अभय देणारे होते.
अशा प्रकारे कली दैवी इच्छेने वाचला होता. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर या अध्यायाचं शीर्षक आहे परीक्षित महाराजांकडून कली पुरुषाला प्राप्त झालेला दंड आणि पारितोषिक. तर आपण या ठिकाणी पाहत आहोत की पारितोषिक काय आहे, की परीक्षित महाराज त्या कली पुरुषाला मृत्यूदंड देणार, आपल्या धारदार तलवारीने त्या कली पुरुषाचा शिरच्छेद करणार. एवढ्यात तो कली पुरुष परीक्षित महाराजांना शरण जातो. आणि भागवतात सांगितलंय की कशा प्रकारे खरा क्षत्रिय जो असतो तो आपल्या प्रतिस्पर्ध्याचं त्याला जर तो प्रतिस्पर्धी शरण आलेला आहे तर अशा शरणागत प्रतिस्पर्ध्याला व्यक्तीला खरा क्षत्रिय कधीही मारत नाही, मृत्यूदंड देत नाही. मग तो आपला शत्रू असेना किंवा कोणताही व्यक्ती असेना, जर तो शरण आलाय तर त्याला रक्षण देणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारे हा पुरुष शरण आल्यानंतर परीक्षित महाराजांना आश्चर्य वाटलं की अरे, आतापर्यंत आपल्या या तलवारीपासून कोणीही वाचू शकलेलं नाही, परंतु आज हा कलिपुरुष वाचला आहे, कारण हा वेळीच परीक्षित महाराजांना शरण आलेला आहे. आणि परीक्षित महाराजांनी आपल्या करुण भावाने त्याच्याकडे स्मित हास्य केले पाहून. का? कारण तो बाहेरून दिसायला जरी एका राजाचा पोशाख धारण करून आला होता कलिपुरुष, परंतु जे त्याचे कार्य होते, गुण होते, ते अत्यंत हीन स्तराचे होते. आणि त्याला परीक्षित महाराज आत्मशिक्षा देऊ शकत नव्हते, कारण तो परीक्षित महाराजांना शरण आलेला होता. तरी ते सांगितलंय की अशा परीक्षित महाराजांचं यशोगान आणि कीर्तीचं गान केलं जातं पूर्ण जगामध्ये, कारण त्यांनी अशा प्रकारच्या पतित अशा कलिपुरुषाला पण आश्रय दिला. आणि आश्रय दिला याचा अर्थ असा नाही की बाकीच्या लोकांना वाऱ्यावर सोडलं. पुढच्या येणाऱ्या श्लोकांमध्ये आपण पाहू की परीक्षित महाराजांनी कशा प्रकारे याची पण काळजी घेतली की त्यांच्या प्रजेचं अधःपतन होणार नाही या कलिपुरुषाच्या वाढत्या प्रभावामुळे. तर ते आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहूया. श्लोक क्रमांक 31. राज उवाच राजा उवाच न ते गुडाकेश यशोधराणाम् बद्धाञ्जलैर्वैर्भयमस्ति किंचित् किंचित् न वर्तितव्यं भवता कथंचन भवता कथंचन क्षेत्रे मदीये त्वम् अधर्मबन्धुः धर्मबंधुः. कुणाला वाचायचंय का? प्रभुजी, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा, क्षितिजा माताजी तुम्ही हा श्लोक वाचा, रसिका माताजी पुढचा वाचा. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. परीक्षित महाराज असे म्हणाले, अर्जुनाच्या यशाचा वारसा आम्हाला प्राप्त आहे, त्यामुळे आता हात जोडून शरण आल्यावर तुला जीवाचे भय बाळगण्याचे कारण नाही. परंतु तू अधर्माचा मित्र असल्याने माझ्या राज्यात तुला राहता येणार नाही. तात्पर्य: सर्व प्रकारच्या अधर्मांचा मित्र असलेला कली जर शरण आला तर त्यास क्षमा केली जाऊ शकते, परंतु कल्याणकारी राज्याच्या कोणत्याही भागात त्यास नागरिक म्हणून कोणत्याही परिस्थितीत राहू देता कामा नये. पांडव हे भगवान श्रीकृष्णांचे विश्वासार्ह प्रतिनिधीच होते. भगवान श्रीकृष्णांनीच कुरुक्षेत्रावरील युद्ध घडवून आणले, परंतु ते कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हते. भगवंतांची इच्छा होती की महाराज युधिष्ठिरांसारख्या आदर्श राजाने व परीक्षित महाराजांसारख्या त्यांच्या वंशजानेच राज्य करावे. त्यामुळे परीक्षित महाराजांसारख्या कर्तव्यदक्ष राजाला पांडवांच्या कीर्तीला कलंक लावून कलीसारख्या अधर्माच्या मित्राला आपल्या राज्यात थारा देणे शक्यच नव्हते. राज्यातून भ्रष्टाचार निपटून काढण्याचा हाच एक मार्ग आहे. अधर्माचे मित्र राज्यातून बहिष्कृत पासून मुक्त होईल. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी.
तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे परीक्षित महाराज हे अशा महान कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला, त्यांचे पूर्वज, आजोबा युधिष्ठिर महाराज यांनी राजा बनावं अशी साक्षात भगवंतांची इच्छा होती. आणि केवळ जे काही क्षत्रिय आहेत, त्यांचा विनाश व्हावा, केवळ ह्या इच्छेसाठी कुरुक्षेत्राचं युद्ध घडवून आणलं गेलं भगवंतांच्या इच्छेने. आणि अशाच युधिष्ठिर महाराजांच्या वंशामध्ये जे इच्छित नव्हते, अशा कलिपुरुषाला, ज्याच्यामुळे की लोकांचं आध्यात्मिक दृष्ट्या अधःपतन होत आहे, अशा कलिपुरुषाला आपल्या राज्यामध्ये थारा देऊन, तर कलिपुरुष त्यांना शरण आल्यानंतर त्यांनी त्याचे प्रांतर सोडले, प्रांतर नाही वाचू दिले, म्हणजे प्रांतर नाही घेतले त्या कलिपुरुषाचे. परंतु त्या कलिपुरुषाला आपल्या राज्यामध्ये जागा देण्यासाठी, थारा देण्यासाठी परीक्षित महाराज तयार नव्हते. कारण त्यांना माहिती होते की ह्या व्यक्तीला जर इथे ठेवलं तर राज्यातील बाकीच्या सर्व लोकांचं अधःपतन होईल, त्यांना त्रास होईल आध्यात्मिक प्रगतीमध्ये. अधर्माचे मित्र राज्यातून बहिष्कृत केले पाहिजे, तरच राज्य भ्रष्टाचारापासून मुक्त होईल. तर आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 32. त्वां वर्तमानं नरदेव देहे वर्तमानं नरदेवदेहे श्वनुः प्रवृत्तो यमधर्मपूगः लोभोनुतं मन्यार्यम् अहो ज्येष्ठा च माया कलहश्च दम्भः ज्येष्ठा हरे कृष्ण. रसिका हरे माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जर मूर्तिमंत अधर्म अशा तुझ्यासारख्या कलीला नरदेव अथवा शासक म्हणून कार्य करू दिले तर लोभ, असत्य, चोरी, असभ्यता, विश्वासघात, दुर्भाग्य, कपट, कलह आणि दंभ अशा अधार्मिक तत्वांचा सुळसुळाट होईल. तात्पर्य: आम्ही अगोदरच चर्चा केल्याप्रमाणे तप, पवित्रता, दया, सत्य ही धर्माची तत्वे कोणत्याही पंथाच्या अनुयायांना आचरणात आणता येतील. त्यासाठी हिंदूचा मुसलमान, मुसलमानांचे ख्रिस्ती आणि अन्य पंथावलंबी होण्याची व त्या योगे भित्रेपणाने धर्मतत्वाचे आचरण टाळण्याची आवश्यकता नाही. भागवत धर्म धर्मतत्वाचरणाचा आग्रह धरतो. धर्मतत्वे स्वनिर्मित कल्पना नव्हे अथवा काही विशिष्ट पंथाची तत्वे नव्हे. अशी नियामक तत्वे देशकाळानुसार भिन्न भिन्न असू शकतात. मनुष्याने धर्माचे अंतिम उद्दिष्ट साध्य होते की नाही याकडे लक्ष ठेवले पाहिजे. या वास्तविक धर्मतत्वांकडे दुर्लक्ष करून सांप्रदायिक दुराग्रह आणि अंधानुकरणाला चिकटून राहणे योग्य नव्हे. धर्मनिरपेक्ष राज्य हे कोणत्याही सांप्रदायिक श्रद्धांच्या संदर्भात पश्चाताप विरहित असेल, परंतु पक्षपात विरहित असेल, परंतु उपरोक्त धर्मतत्वांपासून ते अलिप्त राहू शकत नाही. तथापि कलियुगात शासनाचे प्रमुख या खऱ्या धर्मतत्वांच्या संदर्भातही उदासीन असतात आणि त्यामुळे त्यांच्या आश्रयाखाली धर्मतत्वांच्या विरोधी असलेल्या लोभ, असत्य, कपट, चोरी या दोषांचा समाजात स्वाभाविकपणे शिरकाव होतो आणि मग राज्यातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केलेला उपद्व्याप, आरडाओरडा यांना काहीच महत्व उरत नाही. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की आजकालचे जे वेगवेगळे धर्म आपल्याला पाहायला मिळतात, खरं सांगायचं झालं तर शास्त्रात सांगितलेल्या
धर्मांसोबत यांची व्याख्या होऊ शकत नाही. का? कारण शास्त्रात सांगितले धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम, म्हणजे भगवंतांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्यालाच खरा आपण धर्म म्हणू शकतो. मग आजकालच्या धर्मांना काय म्हणणार? त्याला श्रील प्रभुपादजी म्हणतात, की जो इंग्रजी भाषेमध्ये जवळचा शब्द येतो, तो येतो फेथ. फेथ म्हणजे एका प्रकारचा विश्वास. तर विश्वास आज एका प्रकारचा असू शकतो, उद्या कदाचित दुसऱ्या गोष्टीमध्ये असू शकतो, तो बदलू शकतो. परंतु जो सनातन, सनातन या शब्दाचा अर्थ आहे शाश्वत, नेहमीसाठी, इटर्नल. तर सनातन धर्म आहे, त्याचे तत्व हे वेगवेगळ्या प्रकारच्या आजच्या असणाऱ्या धर्मांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि त्या तत्वांचं जर पालन करत असू, तर आपण कोणत्याही विश्वासाचं पालन करत असू, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिखिझम, जैन किंवा बाकीच्या कोणत्याही विश्वासाचं जर आपण पालन करत असू, ते बदलण्याची गरज नाहीये. कधी बदलण्याची गरज नाहीये? जर आपण या धर्माच्या तत्वांचं व्यवस्थित प्रकारे पालन करत असू. धर्माच्या 4 स्तंभांचं. सत्य, शौच, दया, तप. पवित्रता, सत्य, पवित्रता, दया आणि तप या 4 धर्माच्या तत्वांचं जर आपण व्यवस्थित पालन करत असू, तर आपला जो फेथ, आपला जो काही चालत आलेला फेथ, विश्वास आहे, तो बदलण्याची गरज नाही. जसं की श्रील प्रभुपादजी ज्यावेळेस भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाश्चात्य देशामध्ये गेले, तर त्यांनी काही कन्व्हर्जन नाही केलं कोणत्याच भक्तांचं, की त्यांना सांगितलं नाही की श्रील प्रभुपादांचे सुरुवातीचे सर्व जे शिष्य होते, सर्व जे विद्यार्थी होते, ते वेगवेगळ्या धर्मातून, विशेषतः ख्रिश्चन पंथामधून बरेच सारे आले. परंतु श्रील प्रभुपादांनी त्यांना कधीच सांगितलं नाही, की तुम्ही ख्रिश्चन धर्म तुमचा सोडून द्या आणि हिंदू धर्माचा स्वीकार करा. कधीच नाही. श्रील प्रभुपादांनी सांगितलं, तुम्ही या तत्वांचं पालन करा आणि जो कोणता तुमचा धर्माचं पालन करताय त्याचं करा. परंतु त्याच्यासोबत सनातन धर्म म्हणजे इटर्नल रिलिजन, इटर्नल म्हणजे शाश्वत जो धर्म आहे सनातन धर्म, त्याच्या तत्वांचं पालन हे प्रत्येक आजच्या धर्मामध्ये आपण राहून करू शकतो. त्याच्यामुळे कधी-कधी लोकं असे प्रश्न विचारायचे श्रील प्रभुपादांच्या शिष्यांना इकडे भारतामध्ये आल्यानंतर, की तुम्ही धर्म परिवर्तन केलंय का? तर त्यांनी सांगितलं, अजिबात नाही. आमच्या गुरूंनी आम्हाला कधीच सांगितलं नाही तुम्ही धर्म परिवर्तन करा. परंतु धर्माचे जे तत्व आहे त्याचं व्यवस्थित पालन करा. आणि श्रील प्रभुपाद त्यांच्या शिष्यांना सांगायचे, की यू विल बिकम अ बेटर ख्रिश्चन. You will become a better Muslim, you will become a better Hindu if you follow these principles, core principles of Sanatan Dharma. की तुम्ही जे कोणी आहात, भारतीय, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन, कोणत्याही तुमच्या नागरिकत्वाचे किंवा कोणत्याही विश्वास पालन करणारे, हिंदू, मुस्लिम, शीख, जैनिझम, बुद्धिझम, कोणताही, तो सोडण्याची गरज नाहीये. त्याचं पालन करताना ह्या धर्माचे जे तत्वांचं पालन आहे, भागवत धर्माच्या, त्या धर्माच्या तत्वांचं व्यवस्थित पालन करा. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात, की त्यायोगे भित्रेपणाने धर्मतत्वांचं आचरण टाळण्याची आवश्यकता नाही, की अरे कुणी काय म्हणाल मी जर या धर्मतत्वांचं पालन करताना जर पाहिलं तर. आज पण आपण बघतो, की खरे जे मुस्लिम आहेत किंवा खरे जे शीख धर्मातले आहेत, ते पण त्यांच्या शास्त्रांमध्ये देवांचं जे काही नाव सांगितलेले आहे, त्या नावाचं, भगवंतांच्या नावाचं माळेवर जप करतात. आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या धर्मांमध्ये, प्रभुजीज, माताजीज. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धर्मांमध्ये पण काही तत्व आपल्याला पाहायला मिळतात, की आध्यात्मिक प्रगतीसाठी काही भौतिक तप म्हणजे तपश्चर्या, ऑस्टेरिटीज, त्या काही तपश्चर्यांचा स्वीकार करणे. जसं की आपण आपल्या सनातन धर्मामध्ये एकादशी व्रताचं पालन करतो. दर 15 दिवसाला 1 दिवस उपवास किंवा भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांच्या आविर्भावाच्या दिवशी आपण उपवासाचं पालन करतो. भगवंतांचे जे महान भक्त होऊन गेले आचार्य, त्यांच्या आविर्भावाच्या दिवशी, तिरोभावाच्या दिवशी आपण उपवासाचं पालन करतो, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे. त्याच प्रकारे आपण दुसऱ्या आजच्या विश्वासामध्ये, धर्मामध्ये पण पाहायला मिळतं,
की मुस्लिम धर्मामध्ये पण रमजानच्या काळामध्ये उपवासाचं पालन केलं जातं आणि ख्रिश्चनिटीमध्ये पण आपण वेगवेगळ्या त्यांच्या विशेष दिवशी उपवासाचं पालन केलं जातं. तर मूळ जे तत्व आहेत, 4 तत्व, तप, पवित्रता, दया आणि सत्य, ही धर्माची तत्वे कोणत्याही पंथांमध्ये जर आपण पाहिलं, तर ही धर्माची तत्व जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि जोपर्यंत ह्या धर्माच्या तत्वांचं योग्य प्रकारे आपण पालन करत आहोत, तोपर्यंत तो पंथ सोडण्याची आपल्याला गरज नाहीये. त्या पंथामध्ये राहून पण आपण सनातन धर्माच्या तत्वांचं व्यवस्थित प्रकारे आचरण करू शकतो आणि भगवत धामामध्ये परत जाऊ शकतो. आणि श्रील प्रभुपादजी इथे सांगत आहेत की सेक्युलरिझम, ज्याला आजकाल जो शब्द खूप प्रचलित आहे, धर्मनिरपेक्ष राज्य, हे धर्मनिरपेक्ष राज्य याचा खरा अर्थ कोणत्याही धर्माच्या प्रती पक्षपात नसणारं राज्य असा असायला पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही धर्मतत्वांच्या बाबतीत उदासीन राहा, की कुणाला काय करायचं ते करा, कोणत्या तत्वांचं पालन करायचं ते करा किंवा करू नका. हा धर्मनिरपेक्ष राज्य याचा अर्थ होऊ शकत नाही. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे सर्व धर्मांचं, पंथांचं आदराने मानून त्यांना ती परवानगी देऊन सर्व धर्मतत्वांचं पालन व्यवस्थित प्रकारे होत आहे याची काळजी घेणं. जसं की आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू, परीक्षित महाराज कशा प्रकारे काळजी घेतात की कलिपुरुषाला आता ते मृत्यूदंडापासून रक्षण तर देत आहेत, परंतु त्या कलिपुरुषाच्या त्या राज्यामध्ये राहण्याने लोकांचं अधःपतन होऊ नये यासाठी परीक्षित महाराज कशा प्रकारे काळजी घेतात हे आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्णा. पटत आहे आपल्या सर्वांना हे भागवतामध्ये जे सांगितलं आहे? हो प्रभूजी. हो ना, हो प्रभूजी. की सनातन धर्म आणि आजकाल असणारे पंथ याच्यामध्ये फरक आहे. सनातन धर्म हा सनातन काळापासून शाश्वत चालत आलेला आहे आणि आजकालचे जे पंथ आहेत ते 2000, 2500, 3000 अशा वर्षांपूर्वी स्थापन झालेले आहेत, पण सनातन धर्म त्याच्या पण अगोदर आहे. श्लोक क्रमांक 33. न वर्तितव्यं तदधर्म बंधो धर्मेण सत्येन च वर्तितव्ये ब्रह्मा वर्ते यत्र यजन्ति यज्ञैर यज्ञेश्वरं यज्ञवितान विज्ञः. हरे कृष्णा. माताजी, कोण वाचणार होतं पुढचं? मी वाचू माताजी प्रभूजी. हा, एकच मिनिट. हा, आधी कोण होतं? क्षितिजा माताजी होते का? विसरलो. नाही, मी वाचून झालं प्रभूजी. झालं ना? ठीक आहे, ठीक आहे, हो. चालेल. संजना माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. म्हणून हे अधर्माच्या मित्र, जेथे विद्वान लोक भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी सत्याला आणि धर्माला अनुसरून यज्ञ करीत असतात, तेथे राहण्यास तू योग्य नाहीस. तात्पर्य, यज्ञेश्वर भगवंत सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ते आहे. शास्त्रामध्ये भिन्न युगांसाठी यज्ञानुष्ठानाची भिन्न भिन्न रूपे सांगण्यात आली आहेत. यज्ञ म्हणजे भगवंतांची आदिसत्ता मान्य करून भगवान संतुष्ट होतील अशी कर्मे करणे होय. नास्तिकांची देवाच्या अस्तित्वावर श्रद्धा नसते आणि त्यामुळे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ते यज्ञादी काही करत नाहीत. भगवंतांची अधिसत्ता मान्य करून त्यांच्या प्रसन्नतेसाठी जे ते यज्ञ कर्म संपन्न होते त्या स्थानाला व देशाला ब्रह्मवर्त असे म्हणतात. जगाच्या विविध भागांमध्ये निरनिराळे देश प्रदेश असतील आणि येथे परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी निरनिराळे यज्ञ सांगितले असतील, परंतु भगवंतांना प्रसन्न करण्यासाठीचे मध्यवर्ती तत्व म्हणजे सत्य होय. आणि भागवतामध्ये या तत्वाचे निर्धारण करण्यात आले आहे. धर्माचे मूळ नाव सत्य हे आहे
आणि सर्व धर्मांचे अंतिम उद्दिष्ट भगवंतांना प्रसन्न करणे हेच आहे. या कलियुगात सर्वश्रेष्ठ व सामान्यांना सुलभ असे यज्ञ रूप म्हणजे संकीर्तन यज्ञ होय. यज्ञ प्रक्रियेच्या प्रसार कार्यातील कुशल तज्ञांचे हे मत आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी या यज्ञविधीचा प्रचार केला. प्रस्तुत श्लोकावरून असे समजते की हा संकीर्तन यज्ञ कलीची हकालपट्टी करण्यासाठी व समाजाला त्याच्या प्रभावात बळी पडण्यापासून वाचवण्यासाठी कुठेही संपन्न केला जाऊ शकतो. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण पाहतो की परीक्षित महाराज या कलिपुरुषाला सांगत आहेत की हे कलिपुरुषा, कारण तू अधर्माला अनुसरून हे चालत आहेस, अधर्माचा मित्र आहेस, धर्माच्या तत्वांना अनुसरून नाहीये तुझे कार्य. त्याच्यामुळे तू मला जरी शरण आला असशील तरी या राज्यामध्ये राहण्यासाठी तू योग्य नाहीस, पात्र नाहीयेस. त्याच्यामुळे तुला हे राज्य सोडून जावे लागेल. आणि त्यानंतर कलिपुरुष कशा प्रकारे परीक्षित महाराजांना प्रार्थना करतात हे आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. आणि इथे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगत आहेत की कशा प्रकारे आपलं जे प्रत्येक कार्य आहे ते एका यज्ञाच्या रूपामध्ये भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी असलं पाहिजे. मग यज्ञ याचा अर्थ असा का की आपण एक यज्ञकुंड बनवणे आणि त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करणे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आहुती देणे, तर तो एका प्रकारचा यज्ञ झाला. परंतु भगवद्गीता ही सांगते की आपलं प्रत्येक कार्य जे आहे, आपलं राहणं जे आहे, आपलं स्वतःचं शरीर मेंटेन करणं, त्याचं संरक्षण करणं, आपलं जे अन्न ग्रहण करणं आहे, अशा प्रकारचं प्रत्येक कार्य हे यज्ञाच्या रूपामध्ये भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं पाहिजे. एक खूप सुंदर श्लोक येतो भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये सांगितले, भगवंत सांगतात की यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः. 17वा नाहीये श्लोक, आपण एकदा बघू. 9वा श्लोक आहे, 3रा अध्याय आणि श्लोक क्रमांक 9. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. तर याच्या तात्पर्यामध्ये भगवंत सांगतात 3ऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या की आपलं कोणतं पण कार्य जे करतो ते कशा प्रकारचं कार्य करायला पाहिजे की भगवंतांना, विष्णूला अर्पित असलं हे कार्य करायला पाहिजे. नाहीतर आपण जे कोणतं कार्य करू, म्हणजे जे अन्न ग्रहण करणं असू, स्वतःच्या शरीराची काळजी घेणं असू, आराम असू, कोणत्याही प्रकारचं कार्य जर ते भगवंतांना सेवेच्या रूपामध्ये आपण अर्पित नाही केलं तर ते कार्य आपल्या ह्या भौतिक जगामध्ये बद्ध राहण्याचं कारण ठरेल. त्याच्यामुळे हे हे कुंतीच्या पुत्रा अर्जुन, भगवंत सांगत आहेत की तू तुझे सर्व जे कार्य आहे, तू तुझे सर्व जे कर्तव्य आहेत ते केवळ आणि केवळ भगवंतांच्या म्हणजे कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी कर हे अर्जुन. आणि अशा प्रकारचं कार्य केल्याने तू काय राहशील, ह्या जन्मामध्ये आणि पुढच्या जन्मामध्ये पण कर्मबंधनांपासून मुक्त राहशील. मुक्त कर्म मुक्त संग समाचर. ह्या जन्मामध्ये आणि पुढच्या जन्मामध्ये पण तू मुक्त राहशील कर्मबंधनांपासून. तर अशा प्रकारे शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक कार्य हे भगवंतांच्या प्रती त्यांना अर्पण करून एका यज्ञाच्या रूपामध्ये अर्पण करायला पाहिजे. आणि श्रील प्रभुपादजी 11व्या स्कंदातील एक श्लोक इथे तात्पर्यामध्ये रेफर करत आहेत की कशा प्रकारे कलियुगामध्ये बाकीचे यज्ञ करण्याची तर तेवढं सोपं नाहीये, परंतु संकीर्तन यज्ञ हे खूप खूप
सोपं आहे कोणत्याही व्यक्तीला करण्यासाठी. आणि संकीर्तन यज्ञ म्हणजे भगवत नामाचा जप करणं, भगवत नामाचं कीर्तन, प्रसार करणे. तर आपण तो श्लोक एकदा पाहू. कृष्णवर्णम तुषा कृष्णम. 11:5-32 श्रीमद भागवताचा 11वा अध्याय, 11वा स्कंद, 5वा अध्याय आणि 32वा श्लोक. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. कृष्णवर्णम तुषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञै संकीर्तन प्रायैर यजन्ति हि सुमेधसा. तर याच्यात सांगितले सुमेधसा. मेध म्हणजे बुद्धी आणि सुमेधसा म्हणजे खऱ्या प्रकारचे चांगल्या बुद्धीचे लोक, इंटेलिजंट, बुद्धिवान लोक काय करतील, या कलियुगामध्ये संकीर्तन यज्ञाचं पालन करतील. कशा प्रकारचं संकीर्तन यज्ञ? जो की भगवंत कृष्ण स्वतः चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतरित होऊन आपल्या पार्षदांसोबत म्हणजे आपल्या अनुयायांसोबत जो संकीर्तन यज्ञ प्रत्यक्षात त्यांनी शिकवला कलियुगातल्या पतित लोकांसाठी, जीवांसाठी, तो संकीर्तन यज्ञाचं पालन करून आपलं जीवन हे परिपूर्ण करतील. अशा प्रकारचे बुद्धिवान लोक या कलियुगामध्ये. हा श्लोक येतो प्रभुजीज माताजीज भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये. आणि याच्यावरून आपल्याला कळू शकतं की खरं जर आपल्याला बुद्धिमान म्हणून जाणून घ्यायचंय तर आपण पण या संकीर्तन यज्ञाचं पालन केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. हरे कृष्ण महामंत्राच्या जप यज्ञाचं पालन केलं पाहिजे. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की श्री चैतन्य महाप्रभूंनी साक्षात या यज्ञविधीचा प्रचार प्रसार केला कलियुगातल्या लोकांच्या उद्धारासाठी. आणि प्रस्तुत म्हणजे ह्या वर दिलेल्या भागवतातल्या श्लोकावरून हे कळू शकतं की हा जो संकीर्तन यज्ञ आहे त्या संकीर्तन यज्ञाने आपण ह्या ज्या प्रकारे परीक्षित महाराजांनी या कलिपुरुषाची हकालपट्टी केली त्यांच्या राज्यातून, तशा प्रकारे आपल्या जीवनातून पण कलिपुरुषाची, कलीच्या प्रभावाची जर हकालपट्टी करायची असेल तर आपल्याला संकीर्तन यज्ञाला म्हणजे नाम यज्ञ, भगवंतांच्या नावाचा जप, भगवंतांच्या नावाचं कीर्तन इत्यादी यज्ञ करून आपण कलियुगाच्या प्रभावाला आपल्या जीवनातून दूर करू शकतो. आपण इथे थांबू. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण. संजना माताजी. माझा असा प्रश्न होता की आपण बघतो जो आपण सांगितलं की वेगवेगळ्या देशांमध्ये खूप काही रूल्स आहेत, नियम आहेत बरोबर. प्रत्येक गोष्टींसाठी. पण आपण बघतो प्रभूजी की इकडे जे आहे इकडे भगवतम लिहिलं गेलं, भगवद्गीता घडली, महाभारत सगळं घडून, पण इकडे कलीचा प्रभाव जास्त आपण बघू शकतो की जास्त दिसतोय ते असं. तर असं कसं प्रभूजी? जिथून उगम झालाय तिथेच तिथेच ऱ्हास व्हायचं, पण ज्या गोष्टी घडताय असं. खूप खूप छान प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की वेगवेगळ्या प्रकारे हा प्रश्न विचारला जातो की जर भारत देश हा धर्माच्या इतक्या तत्वांचं उगम स्थान आहे, इथून धर्माचे तत्व इतक्या ठिकाणी पसरवले गेले, प्रचार प्रसार झाला, तर भारतामध्येच कशा प्रकारे कलियुगामुळे अधोगती पाहायला मिळत आहे, आपल्याला अधपतन पाहायला मिळत आहे. किंवा जसं माताजींनी विचारला की बाकीच्या देशांमध्ये नियम वगैरे व्यवस्थित पालन केले गेलेले दिसतात, पण भारतातच कसं काय इतकी अधोगती पाहायला मिळते? तर 2 गोष्टी याच्यामध्ये जाणून घेण्यासारख्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट की असं नाहीये की पाश्चात्य देशांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये कलियुगाचा प्रभाव नाही. इनफॅक्ट अशा रूपामध्ये कलियुगाचा प्रभाव आहे जे की आपल्याला प्रत्यक्षरित्या पाहायला गेलं तर लगेच कळणार नाही. जसं की आपल्याला रस्ते वगैरे स्वच्छ दिसतील, लोक नियमांचं पालन करताना दिसतील, स्वच्छतेचं पालन करताना दिसतील, कुणी सरकारने घालून दिलेले नियम मोडणार नाही. परंतु आपल्याकडे थोडी नजर इकडच्या तिकडे गेली
की लगेच लोकांचा नियम मोडण्याकडे कल दिसतो आपल्याला. तर तिथे पण कलियुगाचा प्रभाव आहे. आपण बघू शकतो, जसं की साधारण उदाहरण द्यायला गेलं तर मॅरेज इन्स्टिट्यूशन, लग्न व्यवस्था ही पूर्ण कोलमडून पडली बऱ्याच देशांमध्ये. इनफॅक्ट बऱ्याच देशांमध्ये लग्न करायच्या अगोदरच कायदेशीर व्यवहार करतात एकमेकांमध्ये होणारे पती आणि पत्नी, की आपला जर घटस्फोट झाला तर माझे त्या व्यक्तीविषयी काय लायबिलिटीज, लायबिलिटीजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, काय देणं लागेल आणि त्या व्यक्तीचं माझ्याविषयी काय देणं लागेल. म्हणजे अजून गृहस्थीमध्ये प्रवेश पण नाही केला. पण त्याच्या अगोदरच ह्याची तयारी चालू, की वेगवेगळं झालं तर काय व्यवहार राहतील पैशांच्या बाबतीत वगैरे. तर हे पण दाखवतं, की कलियुगाचा प्रभावाचं दर्शन आहे हे. मॅरेज इन्स्टिट्यूशन, लग्न व्यवस्थेचं होणारं अधःपतन. त्याच प्रकारे आपण दुसऱ्या पण गोष्टींचं अधःपतन पाहू शकतो. जसं की मी आतापर्यंत कामासाठी कोणत्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी कुठं राहण्यात आलं, त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर त्या ठिकाणचं थोडं वाचायचो कळण्यासाठी, की कशा प्रकारची संस्कृती, कशा प्रकारचे लोकं आदान-प्रदान करतात किंवा राहतात. तर मला सर्वात पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस इंग्लंडमध्ये जाणार होतो, तर ही गोष्ट वाचून खूप धक्का बसला, की त्या देशामध्ये ज्यांनी की आपल्यावर 150 वर्षापेक्षा अधिक काळासाठी राज्य केलं, त्या देशामध्ये जे लग्न व्यवस्था आणि सामाजिक मूल्य इतकं अधःपतन झालेलं आहे, की तिथले जे यंगस्टर्स मधले जे युवक आहेत, मुलं-मुली दोन्ही, त्या लग्न व्यवस्थेला काही मानतच नाहीयेत, की असंच लग्न न होताच आई-वडिलांपासून दूर राहून त्यांचं काही न ऐकता मनाला वाटेल तसे वागण्याची संस्कृती वगैरे, कोणत्या नियमांचं पालन न करण्याची संस्कृती आणि कुमारिका माता ह्या त्या देशामध्ये पूर्ण जगामध्ये जास्त पाहायला मिळतात. तर मला हे वाचून आश्चर्य वाटलं, की अरे बापरे! म्हणजे आपण समजत होतो, की भारतामध्ये अधःपतन आहे. पण हे अधःपतन तर भारतातल्या अधःपतनापेक्षा जास्त भयानक आहे. कारण तिथं असे खूप शोधावे लागतील माताजीच, प्रभूजीच तुम्हाला. असे कुटुंब की जिथं नवरा आणि बायको लग्नानंतर किती वर्षानंतर पण एकत्र राहत आहेत. तर हे पण एक अधःपतनच निश्चित दर्शवतं. इनफॅक्ट अशा प्रकारचं अधःपतन दर्शवतं, जे की माणसाला सामान्य मनुष्यासारखं पण जगणं हे अवघड होऊन ठेवतं. तर सांगण्याचा हेतू हा, की कलियुगाचा प्रभाव पाश्चात्य देशांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. फक्त जे डोळ्यांना दिसतं ते बाहेरचं रूप असतं. स्वच्छता म्हणा, नियम म्हणा. तुम्ही दुसऱ्या देशांचं उदाहरण घ्या. सिंगापूरचं वगैरे उदाहरण घ्या. तिथं म्हातारपण घालवणं, प्रभूजीच, माताजीच हे खूप भारतातल्या वृद्धावस्थेपेक्षा 1000 पटीने अवघड आहे. का? कारण कुणाला वेळच नाही अशा वृद्ध आई-वडिलांकडे बघण्यासाठी. प्रत्येक मुलांनी अशा वृद्ध आई-वडिलांना आपल्याकडे ज्याला वृद्धाश्रम वगैरे म्हणतो, तशा प्रकारे त्यांची काळजी घेण्यासाठी व्यवस्था आहे. तिथं पैसे देऊन भरून मुलं सोडून जातात आणि स्वतःच्या कमवण्याच्या नादामध्ये आई-वडिलांना बिलकुल बघण्याची हे नाही, काही उत्सुकता नाही आणि अशा प्रकारचे वृद्ध लोकं हे केवळ आणि केवळ मृत्यूची वाट बघत आपला जीवनकाळ घालवतात आणि काहीच करण्यासारखं पॉझिटिव्ह असं नाही. त्याच्या विरुद्ध भारतामध्ये आपण बघा, की आध्यात्मिक गोष्टींमध्ये जर रस घेतला किंवा काही लोक आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घेणारे का नसना, परंतु सामाजिक जी व्यवस्था आहे, सोशल बॉन्डिंग ज्याला म्हणतो आपण, ती एवढी आहे की बोलण्यासाठी, आदान-प्रदान करण्यासाठी लोकं तरी आहेत आणि वरिष्ठ जे सीनियर सिटिझन ज्यांना म्हणतो वरिष्ठ नागरिक, ते पण एकत्र येऊन एकमेकांशी आदान-प्रदान करू शकतात. सोशल कनेक्ट अजून तेवढं तरी उपलब्ध आहे आणि वृद्धाश्रम वगैरेंची संख्या जरी वाढत असेल, तरी त्या स्तराला नाहीये, ज्या स्तराला हे अधःपतन आपल्याला पाहायला मिळतं पाश्चात्य देशांमध्ये. सांगण्याचा हेतू हा, की कलियुगाचं अधःपतन तिकडे पण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. परंतु भारतामध्ये विशेष काय आहे अधःपतनाच्या बाबतीमध्ये? कारण धर्माचे तत्व आपल्या देशामध्ये इतके सारे अवतार होऊन गेले, इतके सारे साधू संत होऊन गेले. त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, "द मोर इज गिव्हन, द मोर इज एक्सपेक्टेड."
म्हणजे जेवढं जास्त तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी दिलं जातं, तेवढी जास्त तुमच्याकडून अपेक्षा पण असते, की तुम्ही नियमांचं पालन करा आणि ते जर नियमांचं पालन नाही केलं तर होणारी शिक्षा ही तेवढीच जास्त कठोर असते. त्याच्यामुळे भगवंतांची जी मायाशक्ती ती भारतीयांना जास्त तीव्रतेने, कठोरतेने शिक्षा प्रदान करते, जर आपण त्या नियमांचं पालन केलं नाही, जर आपण ते नियम मोडले तर. एक उदाहरण देतो, की सामान्य नागरिकाने जर कोणता नियम मोडला, तर त्याच्यासाठी एक शिक्षा असते कायद्यानुसार. परंतु अशा व्यक्तीने जर नियम मोडला, जो की त्या नियमांचं रक्षण करणारा आहे, उदाहरणार्थ पोलीस असू, लॉ एन्फोर्समेंट ज्याला आपण म्हणतो, सरकारी संस्थेतील व्यक्ती, जे की ज्यांचं कर्तव्य आहे त्या नियमांचं इम्प्लिमेंटेशन, पालन करवणं सामान्य नागरिकांकडून. तर त्यांना सामान्य नागरिकापेक्षा कितीतरी जास्त शिक्षा दिलेली आहे, की जर अशा व्यक्तीने तो कायदा तोडला, की ज्याला की कायद्याचं रक्षण करता असायला पाहिजे, त्या व्यक्तीने जर कायदा तोडला तर जास्त कठोर प्रमाणात शिक्षा दिली जाते. त्याच प्रकारे भारतीयांसाठी पण जर आपण नियम मोडले, तर पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा आपल्याला जास्त कठोर प्रमाणामध्ये भौतिक प्रकृती शिक्षा प्रदान करते. त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं, की बाहेरच्या देशांपेक्षा भारताचा अधपतन म्हणा, काय म्हणा, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर हे 2 मुद्दे क्लिअर आहेत का माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी असं आहे तर मग आपण बघतो की इथे भारतामध्ये सगळं काही मिळत असल्यामुळे पण जे लाईफस्टाईल आहे इकडच्या लोकांना ती त्यांची जास्त काय म्हणतात आकर्षक वाटतं. आकर्षक वाटते. जसं मी उदाहरणार्थ देऊ शकते की प्रभूजी आपल्या देशामध्ये जे आहे सगळ्या प्रकारचं धान्य उगवलं जातं. पण तरी पण आपण बघतो की काही जे आहेत भरपूर प्रमाणामध्ये त्यांना नाश्त्यामध्ये वगैरे ब्रेड पिझ्झा, वगैरे बर्गर. ते सगळं म्हणजे त्यांना आकर्षित वाटतं त्या सगळ्या गोष्टी. तर असं कसं आहे प्रभूजी? म्हणजे खरी तिथून गोष्ट आहे. म्हणजे ते काय आहे, आपल्या घरची गोष्ट असल्यावर किंमत नाही राहत बऱ्याच वेळा आपल्याला कधी-कधी. तर जसं आपण पाहतो, जसं तुम्ही उदाहरण दिलं, की भारतामध्ये भगवंतांच्या कृपेने आणि वैदिक संस्कृतीने इतके वेगवेगळे प्रकारचे पौष्टिक अन्नधान्य आहेत. इंग्रजीमध्ये आपण एका धान्याचा गट म्हणतो, ज्याला मिलेट्स म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये आपली बाजरी, दलिया हे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे मिलेट्स धान्य त्याच्यामध्ये गटामध्ये मोडतात. तर आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल प्रभूजीज, माताजीज, की वेगवेगळ्या प्रकारचे 20 पेक्षा जास्त, 20 नंबर हा मी कमी सांगत आहे, परंतु 20 पेक्षा जास्त मिलेट्स, पौष्टिक अन्नधान्य हे या मिलेट्स गटामध्ये आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत. आणि माताजींनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं सोडून आपण कशाच्या पाठीमागे लागतो? अशा गोष्टींच्या, ज्या की पाश्चात्य देशामध्ये पण पाहायला मिळत आहे, की ओबेसिटी म्हणजे अतिलठ्ठपणा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी इत्यादींचे कारण अशा गोष्टी ठरत आहेत. तर केवळ आणि केवळ बाहेरच्या दृष्टीने आकर्षक वाटतं म्हणून अंध अनुकरण ज्याला आपण म्हणतो, आपण करायला जातो आणि स्वतःच्या घरच्या ज्या मौल्यवान गोष्टी आहेत, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून बसतो. त्याचप्रमाणे जसं हे उपवासाचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं, की आजकालचे शास्त्रज्ञ आता शोधत आहेत. मागच्या 3-4 वर्षांपूर्वी जपानमधल्या 2 शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक दिलं गेलं, ज्यांनी हा शोध लावला, की 15 दिवसातून एकदा उपवास केला तर कॅन्सरचे चान्सेस 85% पेक्षा कमी होतात अशा व्यक्तींमध्ये. अहो, आपल्याकडे पिढ्यानपिढ्या ठरल्याप्रमाणे, नियमांप्रमाणे उपवास करत आलेले आहेत आणि त्यांना कधी हे नियम सांगायची गरज पडली नाही. त्याचप्रमाणे आधीच्या काळामध्ये जे लोकांच्या तब्येती तेवढ्या चांगल्या असायच्या. मला नेहमी आई उदाहरण देते, की मी तिच्या पोटामध्ये असताना आणि ती प्रेग्नंट असताना पूर्ण 9 महिन्यांमध्ये 1 इंजेक्शन घेतलं तिने फक्त. बाकीच्या गोळ्या नाही, काही नाही, काही नाही. आणि आमच्या भावंडांच्या म्हणजे मावश्या, माम्या वगैरे सर्वांच्या ज्या डिलिव्हरीज झाल्या, प्रसूती झाल्या, त्या सर्व आजींनी घरच्या घरी आणि आईच्या बाबतीमध्ये ती पण करायचा चान्स मिळाला नाही, कारण माझा जन्म ह्याच्यात झाला, किचन म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आई काम करत असताना वेदना जाणवल्या, तिने खाली बसवलं, त्याच वेळेस प्रसूती पण झाली.
म्हणजे सांगण्याचा अर्थ की स्त्रियांच्या तब्येती एवढ्या चांगल्या होत्या आणि आजकाल आपल्याला लिटरली शोधावं लागतं अशी डिलिव्हरी शोधण्यासाठी जी की नॅचरल झालेली आहे. 99% केसेसमध्ये पाहायला मिळतं की सिझेरियन सेक्शन झाली डिलिव्हरी. का? कारण तब्येती तेवढ्या चांगल्या राहिलेल्या नाही. तर सांगण्याचा हेतू असा की ह्या पाश्चात्य संस्कृतीचं पालन करण्यामध्ये ज्या गोष्टी आकर्षक वाटतात, त्याचं पालन करण्यामध्ये आपल्या घरचं जे मौल्यवान आहे, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत राहतं आणि पळत्याच्या पाठीमागे आपण लागून राहतो. तर ह्या गोष्टी केवळ आणि अशात पण बहुतांशी लोकांना त्या गोष्टी लक्षात येत आहेत ॲटलीस्ट, की जे दिसतं डोळ्याला आकर्षक तेच खरं असतं असं नाही. तर आपल्या स्वतःच्या संस्कृतीचं व्यवस्थित प्रकारे पालन केलं तर भगवद्गीता सांगते, की ह्या जगामध्ये आपण आनंदी राहू शकू आणि पुढच्या जन्मामध्ये पण आपण उच्च गतीला प्राप्त करू शकू. तर शेवटी आपल्यावर आहे, जर पाश्चात्य संस्कृतीचा ध्यास घेतला आणि तेच चांगलं म्हणून जर आपण जगलो, तर पुढच्या जन्मामध्ये काय प्राप्त होईल? प्रभूजीज, माताजीज? मोस्टली काय प्राप्त होईल मुख्यतः? संजना माताजी? दुःख प्राप्त होईल पाश्चात्य संस्कृती. हां, दुःख जरी म्हणा किंवा त्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये जन्म प्राप्त होईल. ठीक आहे. तर आपण खूप काळजी घेतली पाहिजे, की आपल्याला जर या भौतिक जगतामध्ये यायचं नसेल, तर आपल्या संस्कृतीचा लाभ घ्या, भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करा. तिथल्या पाश्चात्य संस्कृतीचे लोकं पण भारतीय वैदिक संस्कृतीचं पालन करून अध्यात्माचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपण जर आपली संस्कृती सोडून त्या पाश्चात्य संस्कृतीचं पालन केलं, तर प्रभुपादजी त्यांना म्हणायचे, ओल्ड क्रोज आणि न्यू क्रोज. म्हणजे भारतीय लोकं जे पाश्चात्य संस्कृतीकडे आकर्षित होऊन तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना न्यू क्रोज म्हणजे नवीन कावळे म्हणायचे, की कावळ्यांचं आकर्षण कशाकडे असतं माताजी? कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होतात कावळे? घाणीकडे काय नाही, आकर्षित होतात. घाणीकडे आकर्षित होतो. जिथे कुठे घाण, कचरा पडलेला आहे, कचराकुंडी आहे, त्या ठिकाणी आपण पाहतो की कावळे वगैरे आकर्षित होतात. त्यांना कुठे स्वच्छ पाण्याचा प्रवाह असू, जिथं की राजहंस आकर्षित होतात, तिथे कावळ्यांना जाण्यामध्ये रस नसतो. तिथे त्यांना छान आनंदी वाटत नाही. त्याच प्रकारे प्रभुपादजी सांगायचे की तिथे आधीच उपभोग करत बसलेले लोक हे जुने कावळे आहेत. का? कारण त्यांना त्या इंद्रिय तृप्तीमध्ये आनंद भेटत आहे आणि आपले जाणारे लोक म्हणजे नवीन कावळे आहेत, की ज्यांना नवीन प्रकारे ते आकर्षण निर्माण होत आहे आणि ते जर ह्या जन्मामध्ये आपण दुरुस्त नाही केलं, तर पुढचा जन्म निश्चितच कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तिकडे प्राप्त होईल आपल्याला. मनुष्य जन्मातच होईल का हे सांगणं अवघड आहे. जसे आपले कर्म त्या प्रकारे जन्म प्राप्त होईल. तर खूप खूप धन्यवाद प्रभूजीज, माताजीज. ठीक आहे का संजना माताजी? हरे कृष्ण. प्रभूजी, आपण हा. एकादशीच्या दिवशी लवकर थोडंसं अर्ध्या 1 तासासाठी झोप वगैरे घेतली तर चालू शकतो का? चालेल, चालेल माताजी. तुमचं शरीर व्यवस्थित चालावं याच्यासाठी, कशासाठी व्यवस्थित चालावं? भगवंतांच्या सेवेमध्ये चांगल्या प्रकारे जोडता येण्यासाठी. ते व्यवस्थित चालण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते तुम्ही करा. जसं मी उपवास करण्याचे पण 4-5 वेगवेगळे स्तर सांगितले. तर त्या स्तरापैकी तुमचं शरीर जे साथ देईल त्या अनुकूल निवडा. परंतु उपवास याचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे असा दिवस ज्या दिवशी आपण शरीराच्या गरजा कमी करतो आणि भगवंतांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो. तर त्या कार्यासाठी जे काही अनुकूल आहे ते सर्व तुम्ही अनुकरण करा. काही प्रॉब्लेम नाहीये. हो प्रभूजी, ठीक आहे? धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. आणि आपल्या सर्वांना जर जमलं तर जे काही आपण माळा करत असू, हरे कृष्ण महामंत्राचा जप, जर तुम्ही 4 माळा करत असाल तर 5 करण्याचा प्रयत्न करा. कोणतीच करत नसाल तर 1-2 तरी करण्याचा प्रयत्न करा. भगवद्गीता, श्रीमद भागवतम वाचण्याचा किंवा काही भागवतावरील प्रवचन ऐकण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे भगवत भक्तीमध्ये अधिकाधिक स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करा आणि आजच्या दिवसाचा लाभ मिळवा. प्रभूजीज, माताजीज. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण प्रभूजी, सादर हरे प्रणाम. कृष्ण, हरे हरे कृष्ण, कृष्ण. सादर Thank you, प्रणाम प्रभूजी. प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू.